घडामोडींकडे वळूया। महायुती सरकारने अचानकपणे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतलाय। भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पण सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आणि तसा शासन आदेश जारी करण्यात आला। पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील आणि संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन करण्यात आलंय आणि त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। राज्य सरकारमध्ये एक मोठी घडामोड झाली आणि भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सध्याचे विद्यमान वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। भाऊ, नवी जबाबदारी तुमच्याकडे देण्यात आलेली आहे। आधीच तुमच्याकडे वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, आता नव्यानं भंडारा जिल्ह्याची जबाबदारी आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल की वर्धा जिल्ह्यासोबतच आता त्यांनी नव्याने भंडारा जिल्ह्याची देखील जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे। आपण ज्या काही शासकीय योजना मागच्या 6-8 महिन्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यामध्ये केली, त्याच वेगवेगळ्या शासकीय योजनांचे आणि नवीन प्रयोग जे सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचे राहतील, तर सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। हे तुम्ही करणार आहे, मात्र भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर तिथं भाजपचे देखील आधी आमदार होते आणि राष्ट्रवादीचं पालकमंत्रीपद नेहमी त्या जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे। कुठेतरी आता पुन्हा एकदा भाजपचा पालकमंत्री मिळतोय, त्यामुळे महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही अशी देखील चर्चा रंगायला लागलेली नाही। निश्चितपणे महायुती अतिशय मजबूत पद्धतीने त्या ठिकाणी काम करते आहे। आपण जर बघितलं तर महायुतीची तीनही नेते त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी असो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असो, आदरणीय अजित पवार साहेब असो, यांच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आणि चांगल्या समन्वयातून राज्यामध्ये चांगलं सरकार चालू आहे। आपण जर बघाल तर जे काही राज्याचे विकासाचे प्रकल्प आहेत हे अतिशय गतीने त्या ठिकाणी पुढे जाताना आपण बघतोय। भाऊ, आता पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोर जे आता मधातल्या काळात पाऊस झाला आणि धानाच्या पिकाचं नुकसान झालं ते असणार आहे। कशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही सरकार सोबत चर्चा करणार? महायुतीचं सरकार नेहमीच हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलेलं आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त जरी अजून काही अडचणी असल्या, समस्या असतील तर आपण प्रशासकीय आढावा घेऊन त्या ठिकाणी शासनासोबत समन्वय साधून त्या समस्या आपण निकालात काढू। हो, आधीच तुमच्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे, वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, आता हे भंडाऱ्याची नवीन जबाबदारी आलेली आहे। तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य पद्धतीने न्याय देऊ शकाल? निश्चितपणे आपण याच्या आधी देखील 5 विभागाचं राज्यमंत्रीपद, त्याच पद्धतीने वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, त्याच्यासोबत ही नवीन जी जबाबदारी याचं व्यवस्थित नियोजन करून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू। भाऊ, कुठलं सध्या तुमच्या समोर लक्ष आहे भंडारा जिल्ह्यामध्ये? तुम्ही पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कुठल्या गोष्टींना प्राथमिकता असेल? देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याकरिता, त्यांचं जीवन सुलभ करण्याकरिता फार चांगल्या योजना तयार केलेल्या आहे। याच्या अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं, काटेकोर पद्धतीनं केल्या गेलं पाहिजे, याच्यावर जास्त भर राहणार आहे। भाऊ, सध्या सरकारसमोर एक नवं आव्हान आहे, कारण जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोर्चा घेऊन मुंबईकडे येत आहे। या दृष्टीनं गृह राज्यमंत्री म्हणून काय तुम्ही तयारी केलेली? नाही, गृह विभागानं पूर्ण तयारी त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे, परंतु मला असं वाटतं कुठं ना कुठं चर्चेच्या माध्यमातून याच्यावर शांततेत तोडगा निघेल। पण तो तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे, कारण आता 24 तास शिल्लक आहे। जरांगे पाटील अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, ते उद्या मोर्चा घेऊन निघणारच आहेत। नाही, आमचं वरिष्ठ नेतृत्व ह्या संदर्भात काही लोकांसोबत चर्चा करते आणि त्यांनी नियोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या टार्गेटवर आहेत, त्यामुळं हे टार्गेट हाणून पाडत असताना म्हणजे एका बाजूनं आंदोलन, दुसऱ्या बाजूनं हा शाब्दिक वार, हे सगळं मुख्यमंत्री आणि भाजपच टार्गेट असणार। स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याकरिता राज्याच्या शिरस्ते नेतृत्वावर चुकीच्या पद्धतीनं टीका करणे, खालच्या भाषेमध्ये टीका करणे अतिशय चूक आहे। त्या ठिकाणी आपण बघतो आहे की देवेंद्रजी फडणवीस हे त्यांच्या कामामुळे लोकनेते झालेले आहेत। अनेक सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचे, जनहिताचे अनेक निर्णय त्यांनी त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी घेतलेले आहे, परंतु स्वतःच्या प्रसिद्धीकरिता जर का असं कोणाला आमच्या नेतृत्वाबद्दल चुकीच्या शब्दात बोलत असेल तर हे कदापि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही।
हो, गणेशोत्सवाचे हे दिवस आहे. या दिवसांमध्ये मुंबईत जर इतका मोठा मोर्चा धडकला तर कुठं ना कुठं याचा परिणाम मुंबईवर होईल, कायदा सुव्यवस्थेवर होईल. याचा विचार देखील मोर्चा काढणाऱ्यांनी करावा, कारण गणेश उत्सवासारखा पवित्र उत्सव आपल्या संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्साहानं साजरा करण्यात येतो. सर्वसामान्य कुटुंबातले लोक याच्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात आणि हा सार्वजनिक उत्सव, आता आपण त्याला राज्य महोत्सव म्हणून देखील त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. अशा वेळेस अशा पद्धतीचं मोर्चा काढणे निश्चितच उचित नाही, परंतु पोलीस प्रशासनाने याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. हो, याच्या मागे कोण असायला पाहिजे की एका बाजूने शिवरायांचे विचार सांगायचे, आरक्षण मागायचं आणि हिंदूंच्याच सणाला अशा पद्धतीनं मोर्चा काढायचा, यामागे काय वाटतं कोण मास्टर माइंड असायला पाहिजे जरांगे पाटील? कोणीही मास्टर माइंड असो, परंतु राज्यातली जनता पूर्णपणे जाणते की कुठलं सरकार त्या ठिकाणी काम करते आणि सर्व लोकांना न्याय कोणचं सरकार देते. याच्याकरता मी